आणि एक तर मसाज करायची. तुम्हाला दररोज सांगतो स्ट्रेचिंग, वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग केली तुम्हाला काहीच होणार नाही पहिली गोष्ट. कारण की तुम्ही शिन पेन काऊन होतो, तुम्ही रोड रनिंग करता, थोडासा हातपाय हलवले चालले घरी. तशाने काय होतं, तशाने तुमची मसल रिकव्हरीच होत नाही ना. पण एवढं एक कन्सिस्टन्सी पाहिजे आणि कंटिन्युटी पाहिजे. कंटिन्युटी ठेवा तुम्ही, आपोआप रिझल्ट भेटतो तुम्हाला बरोबर. आणि फक्त आता टेक्निकनी करा, नाही तर काय हाय गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 240वा दिवस आहे. तर चला, काल सुद्धा पाऊस आला, कारण की जेव्हापासून गणपती बाप्पा बसला तेव्हापासून पाऊसच चालू आहे. त्याच्या आधी पाऊस बंद होता, तर आता कंटिन्यू 10 दिवस पाऊस चालणार आहे. त्याच्यामुळे चांगलं आहे. तर आपलं पण ग्राउंडला तर सवय झालं, पाऊस राहणारच आहे. पण चला, तरी सगळ्यात मेन गोष्ट आहे आपल्याला ही जागा भेटलेली. नाही तर ही जागा नसती ना, तिकडची प्लॉटिंग पण खरं नव्हतं आपलं, म्हणजे एका वर्कआउटचं फिक्सच नव्हतं मग. कारण की एक गोष्ट सांगतो मला, कोणती पण गोष्ट करायची ना, दोनदा तीनदा एक्सपिरियन्स आला, कोणती पण गोष्ट करायची ना ती एकदा चालू करा, बरोबर काही ना काही ऑप्शन भेटत राहते. कारण आपण आधीच विचार करतो पाऊस चालू झाला, उद्या पावसाळा लागणार आहे, तर आता मग प्रॅक्टिस कुठं करायची, आता प्रॅक्टिस बंद होईल. पण एक आहे, आपलं कंटिन्यू करत राहा, काही ना काही मार्ग निघत राहतो. हा मेन फंड आहे. फक्त आपल्याकडून 100% द्या आणि वरच्यावर विश्वास ठेवा, तर होऊन जातं सगळं. तर आपल्याला ती जागा कमी होती, तर आपल्याला माहित नव्हतं काय करायचं. पण आपण प्रॅक्टिसला यायचं म्हणून माहित होतं. पण इथं आलो, इथं एवढी मोठी जागा मोकळी भेटली पहा. इथं काही पण आपण वर्कआउट करू शकतो. फक्त इथं आहे सारस हे सिमेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही वर्कआउट करता येत नाही. पण आपला काम चालवू आणि रुटीन न बिघडता तो चलू शकतो वर्कआउट. तसा होतो हा वर्कआउट इथं आपला. तर चला, करंट नाही आला आज. तर काल पाऊस पडला, पावसानं सगळं धुवून चाललं बघा, किती साफ झालं. इकडं पूर्ण साफ होऊन गेलं. फक्त काय गाय आल्या नाही पाहिजे. गाय येतं नाही चरायला, ते काय मग ते तिकडची माती हे रस्त्यावर येते, मग ते खराब होऊन जातं. काय साफ करून घेऊ. तर चला, आजचा वर्कआउट काय तयारी करू. रेडी झालो. आपण लोअर ते काढलं, इथे ठेवलं बघा सगळं. चला, आता काय करायचं, वॉर्मअप करायचं आणि लेग स्ट्रेस करायचा. लेग स्ट्रेस काऊन करायचा, की एकदम फ्री होऊन जातो आपला. ते कोणता पण सपोर्ट घेऊन, आपल्याला तिथं भिंत होती आणि इथं हे बॉक्स आहे, ह्याच्यात करंट नाही अजून, लाईट चालूच नाही झाली अजून. तर एक गोष्ट आहे, चालू करा. सगळ्यात मेन गोष्ट आहे, रस्ते आपोआप निघत राहते. पण कसं आहे, पहिले आमच्या टायमाला कसं पहिले माहित नव्हतं वर्कआउट कसा करायचा, वॉर्मअप काय करायचा. वाळूंमध्ये इथं होतं, ग्राउंड तर नाहीच आम्हाला इथं किती दिवसापासून. आता तरी नाही म्हणता 2016-15 पासून रनिंग करतो आम्ही हळूहळू. कधी पण पहिले काय माहीतच नव्हतं ना, तेव्हापासून रेकॉर्ड. आताच कसं आहे, डायरेक्ट माहीत होतं रनिंग कशी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. पहिले नुसतं पळायचं म्हणून पळायचं, यायचं म्हणून यायचं, फक्त कन्सिस्टन्सी कंटिन्यू होती. यायचं मध्येच 1-2 वर्ष सुटलं होतं माझ्याकडून. सुटलं होतं, पण तब्येत पूर्ण डाऊन झाली ती. डाऊन म्हणजे पूर्ण बिघडूनच गेली. तिचं खाणं बरोबर नाही, हे बरोबर नाही, झोपणं बरोबर नाही, सगळं ड्युटीचं आणि वातावरण सगळं बिघडून गेलं. आणि त्याच्यामुळं एकदम आळस आणि हे यायचा, म्हणजे पूर्ण हेच चेंज होऊन गेलं. आता परत जेव्हा चॅलेंज चालू केलं, तेव्हा सगळं पहिल्यापासून जसं 5 वर्षापूर्वी होतं तसं आता झालो. हे मेन फंड असतो वर्कआउटचा. वर्कआउट तुम्हाला डायरेक्ट 5-10 वर्ष मागे नेऊन टाकतं लगेच. पण एवढं एक कन्सिस्टन्सी पाहिजे आणि कंटिन्युटी पाहिजे. कंटिन्युटी ठेवा तुम्ही, आपोआप रिझल्ट भेटतो तुम्हाला बरोबर. आणि फक्त आता टेक्निकनी करा, नाही तर काय इथं पळायचं म्हणून तुम्ही रोडनी किती पैसे आणि पाय पेन करून घ्याल, मग त्यात मतलब नाही आहे. टेक्निकनी पळा आणि ज्या वर्कआउट रिझल्ट भेटतो तेच वर्कआउट करा. नाही तर काय दररोज एकच करणार, पाय दुखून घेणार, मग त्याच्यात काय मतलब राहणार नाही आहे. थोडी आजकाल आता यूट्यूब झालं, सगळं झालं, टेक्निकल नॉलेज आलं. पहिले आमच्या वेळेस मोबाईल नव्हता, आपलं वापरता येत नव्हतं, पण एवढं नव्हतं. आता जी ती गोष्ट अवेलेबल होती आता. तर चला,
वॉर्मअप करू आता. करण तर नाही आला, काय माहित कसं काय नाही आला. काल लवकर आलता, आज नाही आला. झाला कंप्लीट आपला. काल एक मित्राचा मेसेज आलता, ते शिनपेन होत आहे. तर शिनपेन होण्याचे कारण 5-6 आहे, पण एकाच असं कारण सांगता येत नाही आपल्याला. आणि त्याला इलाजच नाही. पहिली गोष्ट, शिनपेनला कोणती गोळी औषध घेऊन ओके होईल म्हणून तसं नाहीये. तर त्या शिनपेन होण्याचे कारण काय काय मुख्य माहिती का? तर एक तर तुम्ही रोड रनिंग करता, एक तर पाय बरोबर टाकत नाही, दुसरी गोष्ट तो पायाला फटके बसते, तुम्ही तुम्ही स्ट्रेचिंग करत नाही, तुम्ही लेग स्ट्रेस करत नाही. त्याच्यानंतर तुम्ही शूजची क्वालिटी बरोबर नाही, तुमचे जाड सोलचे शूज आहे तुमचे, हार्डमधले लोकल. त्याच्यानंतर अजून तुम्ही स्किपिंग मारल्या किंवा जम्पिंग मारल्या तर डायरेक्ट तुम्ही पंजावच मारते. डायरेक्ट पंजाव मारलं तर शिन बोनवर प्रॉब्लेम येतो लगेच. रनिंग करताना पाय पूर्ण फटका फ्लॅट टाकते पूर्ण असा, तर असं टाकणं लागतो पाय. तुम्ही पूर्ण डायरेक्ट फटका टाकतो, फटका टाकला ना असा डायरेक्ट, तर गुडघ्याला नाही तर शिनला हे बसतो, झटका बसतो. हे 2-3 प्रकार आहे शिनपेनचे. मग त्यासाठी रिझल्टसाठी काय करायचं माहिती आहे का? एक तर गोष्ट आहे, हप्ताभर रेस्ट करा. रेस्ट केलं त्याच्यानंतर लेग ट्रेस करायचा. या असा जे कोणताही भिंतीत सपोर्ट असला तर या असा लेग ट्रेस करा, किंवा मागची मसल पुरी ट्रेस झाली पाहिजे, मागची पुढची मागची पुढची. याने काय होतं, मग शिनपेन हळूहळू थोडासा कव्हर होतो हप्त्याभरात. तर हे करू शकता तुम्ही. आणि त्याच्यामुळं आणि एक तर मसाज करायची. तुम्हाला दररोज सांगतो, स्ट्रेचिंग वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग केली तुम्हाला काहीच होणार नाही पहिली गोष्ट. कारण की तुम्ही शिनपेन काऊन होतो, तुम्ही रोड रनिंग करता, थोडंसं हातपाय हलवले चालले घरी. तशाने काय होतं, तशाने तुमची मसल रिकव्हरीच होत नाही ना. ती मसल टाईटच राहते ती. त्याच्यानंतर काय होते, ती दुसऱ्या दिवशी एकदम मग सूज येते, त्याच्यावर सूज येते तर पाय दुखतो. त्याच्यामुळे आपण स्ट्रेचिंगच्या टायमाला दोरी घेऊन लेग स्ट्रेस करतो बघा. ती हीच गोष्ट आहे. कारण की आपल्याला कोणती हिल पेन किंवा शिनपेन होऊ नये. हिल पेनसाठी आपले 7 ते 8 महिने खराब झाले. त्याच्यामुळं ही गोष्टसाठी आपण लई काळजी घेतो. आणि पावसाळा आहे त्यामुळे रनिंग आपण इथं नॉर्मलच करू राहिलो, हीच गोष्ट आहे. कारण की आपल्याला झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण काळजी हीच घेतो. त्याच्यामुळे रनिंग करीत नाही जास्त. रनिंग तिकडे केली, तिकडे जिथं मातीचा रोड भेटला तिथं आपण चान्स सोडत नाही रनिंगचा, तिथं फिक्स करतो. तर चला, करण नाही आला अजून. आता काय जॉगिंग करू, इथून इथेच करू नॉर्मलमधली आपण, फक्त बॉडी गरम होण्यासाठी बस. त्यासाठी आपण जास्त रनिंग करत नाही. अदर वर्कआउट काय ते बघू नंतर.
चल एकदम कूल डाऊन मध्ये आपण 10 राऊंड मारले इथलचे. बॉडी पूर्ण ओके झाली, आता ऍक्टिव्ह पोझिशन मध्ये आली. आता तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू. कारण तर नाही आला अजून. स्किपिंग मारायची होती आपल्याला छोटीवाली, पण आला नाही आज. आता काय करणार आहे, आज आपला शनिवार आहे. तर आज आपण करणार आहे सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग मध्ये जे आपल्याकडे अवेलेबल आहे, नाही आलं तर जे वस्तू अवेलेबल आहे आपल्याकडे त्या वस्तूचं आपण सर्किट ट्रेनिंग करणार आहे. तर चला पहिले आपल्याला साफ करणं लागेल. लई माती झालेली आहे, एकदा झाडून काढून साफ करून घेऊ. त्याच्यानंतर सर्किट ट्रेनिंगला स्टार्ट करू आपण. चला तर साफ केला आपण इथं. तर हे बघा इथून एवढा एरिया साफ केला. त्याच्यानंतर आता काय करू, आज इक्विपमेंट काय आपल्याकडे, आपलं स्किपिंग आहे फक्त. स्किपिंग आहे आणि ब्लॉक आहे. आपण आपण इकडे करू स्किपिंग. कुठतरी मारणं लागेल आपल्याला. 4 ठेवले बघा आपण इथं. इन आउट स्टेप वर्कआउट, त्याच्यानंतर इथं स्किपिंग, तर इतर ॲप्स, आणि तिथं सपाटे म्हणजे स्कॉट्स. म्हणजे 2 होते, स्कॉट पण होते सपाटे पण होते, दोन्ही मिक्सअप होऊन जातं सगळे. 4 मिनिट एकामागे एक करायचे आपलं कंटिन्यू. आज जायचं थांबायचं, आज जायचं थांबायचं. तर चला सुरुवात करू सर्किट ट्रेनिंगला.
तर सर्किट ट्रेनिंग वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आपण 4 सेट मारले सर्किट ट्रेनिंगचे. तुम्हाला सांगतो कसे कसे मारले आपण. इथं पहिले इन आउट वर्कआउट स्टेप वर्कआउट मारला 80-80. त्याच्यानंतर 150 स्किपिंग मारले आपण. त्याच्यानंतर 50 ॲप्स मारले, 15 जोर मारले. हे याच्यात आपलं सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झालं. मार राऊंड मार. झालं नाही राऊंड मार. लेट आला पनिशमेंट आहे. जोपर्यंत आपला वर्कआउट होत नाही तोपर्यंत पळायचं त्याला बस. पण सर्किट ट्रेनिंग एक लक्षात ठेवा, एक रिपिटेशन कंटिन्यू करायचा, 10 ते 15 सेकंदाचा गॅप घ्यायचा, परत त्याच रिपिटेशनने करायचं. त्यांनी सर्किट ट्रेनिंग काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढते तुमची, स्टॅमिना. हिल ट्रेनिंगने कसं वाढतं तसं ह्याच्याने हे वाढतं. एक झालं की दुसरी ॲक्टिव्हिटी, दुसरी तिसरी ॲक्टिव्हिटी लगेच. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय त्याच्याकडे बघू. पनिशमेंट त्याची कारण काय दिलं ते माहिती का, अलार्म नाही वाजला म्हणून. आता त्याला इथं अलार्म वाजवायचं होता. हे मोठं काय वापरलं भेटलं बघायला भेटलं पाहायला भेटलं नसतं. घरच्या म्हणण्याचं पागल झाला, लोन काढून बुटं घ्यावं लागले असते. डायरेक्ट स्प्लेंडर घेतले म्हणे मी. Alpha flightness 2%. तर सपाटे झाले आपले कंप्लीट. आपण 4 ते 5 सेट मारले सपाटेचे. सर्किट ट्रेनिंगमध्ये पण मारले, पण असे स्पेशल पण मारले आपण. झालं का हा बघ राहिला सगळं कर प्रॅक्टिस कर. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट हा. आता काय करू, ॲप्स मारू आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. उद्या जाऊ ना. उद्या काय सुट्टी चालू आहे. उद्या चालू आहे सोमवार सुट्टी. और ते लपडा उद्या चालू ठेवू सोमवार. तर ॲप्स झाले कंप्लीट आपले. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला आज सर्किट ट्रेनिंग केली ती आपण.
पाहायची, स्किपिंग मारून काही काही मारून. चला बॅक ट्रेस, फ्रंट ट्रेस. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता जायची तयारी करू. आता चला. सुट्टी मारायची का हाफ डे यायचं बघू. मला तर हाफ डेच येऊ, एक दिवस सुट्टी जाईन ती. आज फुल डे करायचा, उद्या हाफ डे येऊ. एक हाफ डे होता पहिले आणि आता एक हाफ डे, एक ड्युटी लावून जाते बरोबर. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय भारत.